माझ्या गोष्टीचे नाव हुशार पत्नी. एकदा एक ब्राह्मण होता, त्याचे नाव मधुस्वामी. त्याची बायको आणि तो एकत्र राहत होते. त्याची बायको एक दिवशी त्याला म्हणाली, तुम्ही कशाला एवढे 100 नोकरांचा पगार देत बसता? एक भुतालाच नोकर करा ना. हे ऐकून मधुस्वामी आश्चर्याने म्हणाला, भुताला कसं नोकर करू शकतो? भूत काय आपल्यासाठी रिकामं बसलंय? त्याला आपण आणलं तर तेच आपल्याला खाऊन टाकल. मग ती म्हणाली, बघा, तुम्हाला जर भूताला नोकर करायचं असलं तर करा, नाहीतर 100 नोकरांना पगार देत बसा. मधुस्वामी एका तपश्चर्यवान माणसाकडे गेला. त्याच्याकडे खूप तपश्चर्या होती आणि त्याच्याकडे जादूची कला होती. त्याच्याकडे 3-4 चांगली भूतं पण होती. तो त्याला बोलला की मला एक भूत पाहिजे कामासाठी. तो म्हणाला, मी तुला भूत देतो, पण एक अट आहे. मधुस्वामी त्याला म्हणाला, कसली अट? सांगा. त्याने सांगितलं की हा भूत कायम काम करतच पाहिजे, नाहीतर तो तुला संपवून टाकेल. हे ऐकून मधुस्वामी म्हणाला, माझ्याकडे खूपच काम आहेत, तुम्ही मला भूत द्या. त्यांनी त्याला भूत दिलं आणि तो त्याला घेऊन घरी गेला. पण तो घरी जायला 14 तास लागलेले, पण भूतांनी त्याला एका मिनिटातच तिथं पोहोचवले. त्यांनी त्याला शेतातली कामं सांगितली. मधुस्वामी त्याच्या पलंगावर पडला तर भूत आलं आणि त्याला डुचमळलं आणि म्हणाला, साहेब, दुसरं काम द्या, माझं काम झालं. तर तो बोलला की आता कुपन कर. तो कुपन करायला गेला आणि मधुस्वामी टेकला. तेवढ्यात तो आला, म्हणाला, कुपन झाला, आता काय काम करू? तो बोलला, आता पेरणी आणि खुरपणी कर. मग तो गेला. मधुस्वामी जरासा झोपला आणि मग तो आला आणि डुचमळलं त्याला परत. तो म्हणाला, तू एवढ्या लवकर कसं काय काम करतोस? तो म्हणाला, तुम्ही सांगताय ते कामच तर मी करतोय, ते मला काय माहिती. मग त्यांनी त्याला सांगितलं की जा आणि पूर्ण शेताला कुपन कर. हे तो करायला गेला आणि मधुस्वामी झोपला. नंतर तो आला आणि त्याच्या पत्नीने त्याला थांबवला आणि ती म्हणाली, थांब, आतमध्ये जाऊ नको, तुझे साहेब झोपलेत. ती म्हणाली, तुला काय काम नाही ना, मग तू माझं एक काम कर. तिने त्याला एक केस दिला तिचा. तो केस कुरळा होता. ती त्याला बोलली की हा केस मला सरळ करून दाखव. भूत त्याचं पूर्ण लक्ष तिथं देऊन केस सरळ करायला बसलं, पण त्याला काय केस सरळ करता येत नाही. शेवटी तो नदीवर गेला आणि पाण्यात केस धरला, तसा केस सरळ झाला. परत काढला तर परत कुरला झाला. मग तो एका सोनाराच्या बाजूला बसला आणि केस एका तारात धरून विस्तवर ठेवून केस सरळ करायला लागला. केस तिथं तुटूनच गेला आणि मग तो लांब जंगलात जाऊन एका झाडावर परत तोच केस सरळ करू लागला. मग केस तुटलेल्या केसाचा अर्धा भाग त्याच्याकडे होता, तर तो सरळ करत होता. तो काय त्याच्याकडून सरळ होत नव्हता. शेवटी त्याच्याकडून तो केस सरळच झाला नाही आणि मग तो म्हणाला, आता आपलं काम आपल्याने होतच नाही, मग आपल्या मालकिनीला तोंड कसे दाखवायचे? हे म्हणून तो दूर जंगलात गेला आणि परत मधुस्वामीला कधीच आपले तोंड दाखवले नाही. माझी गोष्ट संपली.